ठिकाणी आहेत आमचे महाराष्ट्र पोलीस, त्यांचा पण सन्मान केला जाईल। अमितजी पोपाडे सरांना विनंती आहे की यायचं आपण या सन्मानाला स्वीकारित करण्यासाठी। त्याच्याच बरोबरीने खरतर आपण अमितजी पोपाडे साहेब जे महाराष्ट्र पोलीस आहेत, सदरक्षणाय खलनिग्रहणाय ज्यांचं ब्रीद वाक्य आहे आणि समाजासाठी 24 तास ज्या पोलीस बांधवांची सेवा आपण पाहत असतो। खरतर सण वगैरे आपल्या परिवारापासून लांब राहून ते साजरे करत असतात आणि महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि या समाजासाठी प्रामाणिक कार्य त्यांचं असतं। त्यांचा आपण आभार। तदनंतर आमचे युवा सेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय निखिल भाई पाटील या ठिकाणी आमचे आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण केलेला आहे। सन्माननीय दिनेशजी गायकवाड साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, उपसरपंच आहेत दिनेशजी गायकवाड साहेब, यांना पण विनंती आहे की यायचं आपण, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। हे सगळे खरतर महेंद्र शेठ थोरवे साहेबांचे सच्चे समर्थक आहेत, कट्टर शिवसैनिक आहेत आणि शिवसेनेच्या माध्यमातून अनेक चांगले कार्य करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो आणि महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या मागे कट्टर समर्थक म्हणून मात्र ही सगळी मंडळी सातत्याने उपस्थित असतात। उपसरपंच आणि त्यांचा सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय। चला या ठिकाणी आमचे सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून आता प्रस्थान करताना पाहायला मिळत आहेत। जेवढ्या महिला भगिनी आहेत त्यांना पण विकासाचा चेहरा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रत्येकाच्या मनातील, जनतेच्या मनातील आमदार म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते आदरणीय सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांची विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या। येणारा काळ शिवसेनेचा भगवा अविरतपणे फडकत राहील असं प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आयोजित, राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आयोजित। ठेवलाय आमदार चषक कासना लावलाय लाखाचा बक्षीस, ठेवलाय आमदार चषक कासना लावलाय लाखाचा बक्षीस। आमदार चषक, आमदार चषक मोठे वेणगाव गावाचा आहे आमदार चषक।
ठेवलाय आमदार चषक कासन लावलाय लाखाचा बक्षीस ठेवलाय आमदार चषक कासन लावलाय लाखाचा बक्षीस आमदार चषक आमदार चषक मोठे बेनगाव गावाचा आमदार चषक बेनगाव गावाचा आमदार चषक धन्यवाद डीजे, धन्यवाद. आज महेंद्र शेठ तोरवे साहेबांची विशेष उपस्थिती आपण पाहिली. तुमच्या येण्याने या मंचाला चंदनाचा सुगंध आला, तुमच्या येण्याने या व्यासपीठाला चंदनाचा सुगंध आला आणि महेंद्र शेठ तोरवे साहेबांच्या उपस्थितीने हा क्रिकेटचा सोहळा पावन झाला, हा क्रिकेटचा सोहळा पावन झाला. पुनश्च एकदा आमदार महेंद्र शेठ तोरवे साहेबांचा आपण आभार व्यक्त करूया आणि ते मात्र या ठिकाणाहून प्रस्थान करताय. त्यानंतर सगळ्या महिला भगिनी ज्या आमच्या आहेत शिवसेनेच्या, त्या सगळ्यांना विनंती आहे की व्यासपीठावर आपण यायचं आहे, आपला पण सन्मान केला जाईल. खरं तर ज्या महिला भगिनी आहेत, आज आपण पाहतो पुरुषांच्या बरोबरीने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला भगिनींनी पण भारत देशाचं नाव मोठं केलेलं आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये पण महिलांची वाटचाल ही मात्र आपण अव्वल दर्जाची पाहिलेली आहे. मॅच सुरू करा. यस, सामना चालू करायचा आहे. स्कोरर यांचं आमचं लक्ष असेल पंचांकडे, जशा प्रकारे मॅच मात्र या ठिकाणी सुरू होईल. परंतु आपण महिलांच्या सत्काराकडे या ठिकाणी मात्र वळूया. खरं तर शिवसेना महिला संघटक सन्माननीय आशाताई पालकर यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र करतोय. खरं तर आज हे ओरम क्रिकेट जे आपण पाहतो, मी महिलांना विशेषतः सांगू इच्छितो की ओरम क्रिकेट जे तुम्ही पाहताय, ही ओरम क्रिकेट खेळण्याची जी युक्ती सुचली ती महिलांपासूनच सुचलेली आहे. त्याचा जी स्टोरी आहे ती मी स्टोरी अर्थातच थोड्या वेळाने पोहोचवेन. परंतु ओरम क्रिकेट आपण आज खेळतो आणि ओरम हा फॉर्मॅट जो आहे तो विशेषतः महिलांमुळेच आलेला आहे क्रिकेटमध्ये. तो कशामुळे आला काय ते सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवेनच. परंतु त्याच्याच बरोबरीने महिला शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय अर्चनाताई चौधरी मॅडम पण या ठिकाणी आहेत, त्यांचा पण सन्मान केला जाईल. मी त्यांना विनंती करेन की आपण यावं आणि या सन्मानाला मात्र या ठिकाणी आपण स्वीकारित करायचं आहे. भारत की नारी सब पे भारी जे आपण ऐकलेलं आहे आणि आज राजकीय क्षेत्रामध्ये पण महिलांची वाटचाल खरं तर अतिशय अव्वल दर्जाने मात्र सुरू आहे. विद्यमान राष्ट्रपती जे आहेत ना भारत देशाच्या, त्या द्रौपदी मुर्मू एक महिला आहेत. त्यामुळे आज आपण पाहतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून भारत देशाचं नाव मोठं केलेलं आहे, आपल्या देशाला विकसित केलेलं आहे आणि महिला कुठेच कमी नाही आहे हे आमच्या या सगळ्या महिलांनी दाखवलेलं आहे. आदरणीय अर्चनाताई चौधरी मॅडम यांचा सन्मान आपण केलेला आहे. तदनंतर पुढील सन्मान संगीता मॅडम यांचा पण केला जाईल. आमच्या संगीताताई यांना पण विनंती आहे की आपण देखील पुढे यावं या सन्मानाला स्वीकारित करण्यासाठी. शिवसेनेच्या आमच्या या सगळ्या महिला आहेत. संगीताताई वाघमारे मॅडम, त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेमध्ये या ठिकाणी मात्र करतोय. त्यानंतर पुढील सन्मान सुप्रियाताई चौधरी मॅडम यांचा पण केला जाईल. मी सुप्रियाताईंना पण विनंती करतोय की आपण देखील या सन्मानाचा या ठिकाणी मात्र स्वीकार करायचा आहे. आदरणीय सुप्रियाताई चौधरी मॅडम आणि त्यांचा पण आपण सन्मान या स्पर्धेमध्ये केलेला आहे. जेवढ्या महिला भगिनी आमच्या या ठिकाणी उपस्थित राहिल्या या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी. दरम्यान मानस तुम्हाला थोडं थांबवतो. वेणगाव संघासाठी मात्र गोलंदाजीसाठी सुवर्ण संधी आले. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. वेणगाव संघाचे जे गोलंदाज आहेत पंच काय चेक करायचंय का? पंच धावा झालेल्या आहेत, 33 धावा झालेल्या आहेत. दरम्यान गोलंदाजीसाठी मध्ये सुवर्ण संधी येते. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये रोख पारितोषिक येणार, ते मात्र प्रशांतजी शिंदे यांच्याकडून. आपण जर पाहिलं मैदानामध्ये नौका संघ खेळतोय दाखटवणगड संघाकडनं, म्हणजे या गावाकडनं. या सीझनची पहिली शृंखला तो खेळतोय. नवीन नौका हा संघ, परंतु धाडस केलंय त्यांनी या शृंखलेमध्ये खेळण्याचं. ललित शेळके यांचे कर्णधार, या कर्णधाराच्या आधिपत्याखाली हा संघ खेळतोय आणि या संघाचे आपण पाहतोय
दरम्यान पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो ते मात्र पंचांकडे मात्र हा चेंडू स्क्वेअर घोषित केला जातो. दोन्ही हात जमले समांतर करतात आणि या स्क्वेअर चेंडू धावसंख्या वधारते जाऊन पोहोचते ती मात्र 40 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 40 या आकड्यावरती. जर आपण विचार केला वेणगाव संघाकडून तर नक्कीच तुषारदादा जोशी, राहुलदादा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व खेळाडू खेळत आहेत. ललित शेळके या संघाचं नेतृत्व करतोय, पहिली शृंखला खेळतोय. रजनी शृंखला देखील पहिलेच खेळतोय. नक्कीच पारितोषिकाचा आपण मात्र उल्लेख येडेगडे केलाय. खरतर मोठे वेणगाव गावाचा एक लेजेंडरी क्रिकेटर आणि कर्जतचा विराट कोहली म्हणून एका काळी ज्यांची ओळख होती सन्माननीय प्रशांत शिंदे साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 500, प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. बघा आणखीन एक पारितोषिक आलेलं आहे. खरतर संदेश चौधरी साहेब यांच्याकडून त्यांच्या सुपुत्राच्या नावाने ओम संदेश चौधरी यांच्या नावाने जर व्यासपीठावरती षटकार आला तर 500 रुपयांचं पारितोषिक. चार बॉल वेगवेगळे झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ मात्र अजूनही या ओव्हरमध्ये बाकी असेल. धावफलकावरती जर आपण धावांचा आलेख पाहिला तर धावा झालेल्या आहेत 48 धावा. फुलरलँडचा बॉल होता, यावेळेस ड्राईव्ह केलं, बॉल मिडॉन मध्ये चालला, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, बॉल अडवला देखील जाईल. कोणती जाव तत्पूर्वी घेतली जात नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी मात्र घेताना आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग करत असताना टीम छोटे वेडगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम मात्र आपल्याला पाहायला मिळते. कुंभवली या 2 टीम दरम्यान मात्र पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपण इन ऍक्शन मध्ये पाहत आहे. ऑन साइडला चांगला स्ट्रोक आहे, पॉवर जनरेट केली, बॅक फुट वरून चांगला बॅट स्विंग पाहायला मिळाला. बॉल आउट ऑफ द पार्क, 6 धावांसाठी षटकार. केला आणि ऑन द टोटल टीमची धावसंख्या 54, 54 या आकड्यावरती पाहायला मोदी. ओव्हर क्रमांक 4 ला सुरुवात केली जाईल. पहिला चाकू टप्प्याचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये, चेंडू गौरव डाऊन द बॉल अँड टेकिंग द कॅच. येथून मात्र विकेट जातीये. आणखीन एक धक्का बॅटिंग टीम कुंभवलीला.
मध्ये आपण वन मॅन आर्मी म्हणून रूपचंद यांचा खेळ पाहतोय, ज्यांनी 13 बॉल 40 धावा आपल्या टीमसाठी केल्यात आणि त्यांनी जर मात्र आपलं वैयक्तिक अर्धशतक या मॅच मध्ये पूर्ण केलं तर आदरणीय प्रभाकर चाळके साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी दिलं जाईल रूपचंद यांना. चांगला चेंडू होता, 3 स्टंपच्या मधोमधची लाईन मात्र या ठिकाणी वापरली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, धोक्याची घंटा, अति घाई संकटात नाही, आगाऊपणा तो केला कशाला आणि धावता धावता रनआउट झाला, फलंदाजीतून बाद. उद्रे संघाचा कॅप्टन टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हायचं आहे. स्पर्धेचा नियम आहे, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल आणि त्यामुळे टीम उद्रे कॅप्टन अँड त्याच्याच बरोबरीने टीम पौत कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित राहायचं आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जाऊया. ऑन द टोटल टीमची धावसंख्या 54 या आकड्यावरती. फॉर द लॉस ऑफ 4 विकेट न्यू बॅटर केम इन ऑन द पोझिशन नंबर 6. खेळाडू असतील धनंजय. आखोटपाचा बॉल इथे पण पुलचा फटका, 2 खेळाडूंच्या मधोमध होती दरार, बॉल झालाय फरार, सीमारेषा पार, षटकार. डान्स आपण पाहिला आणि एम आर पॅनल जेव्हा असतं, महादेव ठाकरे सर जेव्हा असतात, तेव्हा एंटरटेनमेंट मध्ये कधीच कुठलीच कमी आपण पाहिलेली नाहीये. आगावेगा त्यांचा इशारा या ठिकाणी आपण पाहिलाय. टप्पा पडला, बॉल खाली राहिला, लो बाउन्स, बीट इन द बॅट ऑन क्रीज. या सिच्युएशनला आपण पाहू शकाल, तो निर्धाव चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने धावा मात्र स्थिरावल्या जातील. रूपचंद खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऑन खरंतर नॉन स्ट्राइक एंड वरती अजूनही उभा आहे. इथे ब्लाइंडेड स्ट्रोक होता, लाईन लेंथ मात्र ओळखू शकले नाहीयेत. एका हाताने बॉलला टर्न केलं, स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र केले जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या 2 धावांच्या बरोबरीने ऑन द टोटल 62 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 69 धावांचा विक्रम जो खरेवली टीमने या स्पर्धेमध्ये केला, त्या धावा वाचवल्या पण आणि आपल्या टीमला मात्र विजय मिळवून दिलाय. इथे मात्र 62 झाल्यात. फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय, फुल टोल वसूल करणारा 6 धावांचा माहिती हे षटकार. रूपचंद काय खेळ केला या खेळाडूने. 17 चेंडू आणि 54 धावांची इनिंग मात्र साकार करत असताना रूपचंद हा खेळाडू वन मॅन आर्मी सारखा बरसला केलाय. दानी दानी पर खाने वाले का नाम लिखा होता है. प्रत्येक धावेवरती रूपचंद यांचं नाव लिहिलंय. जशा प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्यांनी केली आहे. ऑन स्क्रीन वरती चेक केला जातो हा निर्णय, बीमर आहे की नाही, ओव्हर द वेस्ट की बिलो द वेस्ट, गोष्टी सांगितल्या जातील, तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. चेकिंग केली जाते ऑन स्क्रीन वरती. तिसरे पंच आहेत आणि पाहिलं जाईल फेअर डिलिव्हरीचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. परंतु रूपचंद यांचा खेळ आवडला असेल, टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. 17 बॉल 54 धावा आणि प्रभाकरजी चाळके यांच्याकडून 500चं पारितोषिक रूपचंद यांना मात्र दिलं जाईल. खरंतर प्रभाकर चाळके साहेबांचा संघ पण जिंकलेला आहे. कुंभिवली संघ पण त्यांचाच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जवळची गावं आहेत कुंभिवली, खरचोंडी आणि इकडे आपण पाहतोय की त्यांचा खेळ पण चांगला होतोय. कुंभिवली गावचे जावई आहेत प्रभाकरजी चाळके साहेबांनी सांगितलेलं आहे.
4 ओव्हरच्या दरम्यान खेळ संपला आणि ऑन द टोटल 68 धावा, 68 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. या ठिकाणी पाहायला मोतील अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी. 6 balls आर रिमेन इन द फर्स्ट इनिंग. द बॉलर केम ऑन ट्रॅक फॉर ओव्हर नंबर 5. या ठिकाणी गोलंदाज पाहायला मिळणार आहे डेथ ओव्हर मध्ये सुमित यांना मात्र आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल रिलीज करतील. लोवर फुल टॉस आहे. ऑन साइडला स्लॉक स्वीपचा फटका, बॉल हवेत, डिस्टन्स मिळालं नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचले होते. सोडाल झेल तर गमवाल क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं. पकडो कॅच जीतो मॅच, दॅट इज द फॉर्म्युला विच यू हॅव टू यूज इन दिस गेम. पण इथे तुम्ही झेल सोडलाय आणि त्याच्यानंतर मात्र मॅच मध्ये अनेक अडचणी तुमच्या टीमसाठी निर्माण होतील. एक धाव मात्र या बॉलवरती मिळाली आहे. तेलही गेलं, तुपही गेलं, हाती राहिलं धोपाटणं, अशी मराठीची म्हण आहे जी अशा प्रसंगी नेहमी वापरली जाते. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण नक्कीच केली गेली, परंतु ऑन स्ट्राईक एंड वरती रूपचंद पाहायला मिळतील. यॉर्क लाईनचा बॉल होता. बॉल बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला फिल्डिंग एफर्ट आपण पाहिलाय. क्रिकेटमध्ये फुटबॉल स्टाईलने बॉल अडवलाय, पण इथून देखील एकच धाव या बॉलवरती मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. जशी संधी मिळते क्विक सिंगल, क्विक डबल्स या मात्र कन्वर्ट होताना ऑन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतील. एका धावेच्या बरोबरीने टोटल पुन्हा एकदा इन्क्रीज होईल. 71 धावा या स्कोर कार्डवर आजच्या रात्रीमध्ये. हा यश धाव संख्या इथे पण फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न केले, प्रयत्नासाठी 100 गुण, परंतु बॉल अडवू शकले नाहीयेत. आलाय षटकार. वादो वाडिश लॉंगॉनकडे चाललाय दुसऱ्या धावेसाठी. प्रयत्न झाले आणि 2 धावा पण या ठिकाणी मात्र मिळाल्या गेल्यात. पहिल्याच बॉलवरती कॅचचा चान्स, सोडलेला झेल, त्याच्यानंतर या खेळाडूने लगावलेला षटकार, घेतलेले डबल धोक्याच्या डावा ठरू शकतील. इथे पण यॉर्कर आहे. चांगला बॉल, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. मोस्ट डिफिकल्ट डिलिव्हरी बोल्ड बाय अँड बॉलर यॉर्कर. तिचा वापर करत असताना गोलंदाज पाहायला मिळाली. या बॉलवरती देखील आपण पाहतोय सिंगल धाव कन्वर्ट केली गेली आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 5 बॉलमध्ये 5च धावा आल्यात. बाईटच्या स्वरूपात, यस, बाईटच्या स्वरूपात 1 धाव मात्र या ठिकाणी मिळाली गेली आहे. शेवटचा बॉल बाकी असेल पहिल्या सत्रामध्ये. फायनल डिलिव्हरी लीव केलंय बॉलला. डाऊन द लेग साइड आहे. एका चेंडूसाठी या चुका तुम्ही करू शकत नाही आहात. आधीच तुमच्या टीम समोर धावांचा डोंगर उभा केला गेलाय आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला चांगले चेंडू फेकायचे आहेत. खराब चेंडू तुमच्या टीमसाठी आव्हान कठीण करतील. ओळखावं लागेल छोटी वेणगाव टीमला मैदानाच्या आतमध्ये. इथून शेवटचा बॉल, अंत भला तो सब भला, शेवट गोड करणारा आलाय षटकार.